अमेरिकन शेअर मार्केटमधील आय.टी. शेअरच्या घसरणीचा भारतीय शेअर बाजारातील आय.टी. कंपन्यांवर पडलेला प्रभाव, डॉलर निर्देशांक मजबूत झाल्यानं त्याचा झालेला नकारात्मक परिणाम आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ या साऱ्या गोष्टींचा परिणाम होऊन आज शेअर बाजार घसरला। सेन्सेक्स 559 अंकांनी तर निफ्टी 147 अंकांनी कोसळल्यानं गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली। गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचं धोरण स्वीकारल्यानं बाजारात घसरण पाहायला मिळाली। सेन्सेक्स 559 अंकांच्या घसरणीसह 83,674.92 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 147 अंकांच्या घसरणीसह 25,807 वर बंद झाला। सर्वच क्षेत्रात जोरदार विक्री झाल्यानं त्याचा बाजारावर परिणाम दिसून आला। बीएसई 150 मिडकॅप निर्देशांक 0.46% घसरला, तर बीएसई 250 स्मॉल कॅप निर्देशांक 0.86% घसरला। भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण आयटी स्टॉक्सची जोरदार विक्री हे आहे। एआय क्षेत्रातील अपडेट्समुळे आयटी स्टॉक्सला धक्का बसला। याशिवाय डॉलर निर्देशांक देखील मजबूत झाल्यानं त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला। अमेरिकेत व्याजदरातील कपातीची शक्यता कमी असल्यानं गुंतवणूकदार नफा वसूल करत आहेत। निफ्टी 50 निर्देशांकांवर सर्वाधिक वाढ बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसून आली, तर निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक फटका टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रोच्या शेअरला बसला। निफ्टी 50 मधील 30 स्टॉक्स घसरणीमुळे बंद झाले। शिवाय कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला। अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे तेलाच्या दरात वाढ झाली आहे। शेअर बाजारातील घसरणीमुळे बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजार मूल्य कमी झालंय। बुधवारी बीएसईवरील कंपन्यांचं बाजार मूल्य 475 लाख कोटी रुपये होतं। आज ते 3 लाख कोटींनी कमी होऊन 472 लाख कोटींवर आलंय। म्हणजेच गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय।